श्री स्वामी समर्थ। नमस्कार। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे चौथी माळ। आता यावर्षी म्हणजे 2025 या वर्षी तृतीया तिथी ही 2 दिवस आलेली आहे। म्हणून बघा, आपल्याला आज देखील चंद्रघंटा देवीचेच पूजन करायचे आहे आणि उद्या देखील आपल्याला चंद्रघंटा देवीचेच पूजन करायचे आहे। कारण की या 2025 या वर्षामध्ये तृतीया तिथी 2 दिवस आलेली आहे, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने पूजन जे आहे ते करायचे आहे। आता उद्याचा जर तुम्ही रंग म्हणताल तर रंग बघा, शुभ रंग आलेला आहे पिवळा, आजचा रंग निळा आहे आणि उद्या आपल्याला माळ घालायची आहे बघा पिवळ्या झेंडूंच्या फुलांची। आता जर समजा तुम्हाला पिवळे झेंडूची फुलं नाही मिळाली तर अगदी बघा नागलीचे पानं म्हणजे खाऊची जी पानं असतात आपण त्याची देखील माळ घालू शकतो। तसेच बघा अगदी ते पानं नाही मिळाली तर तुळशीच्या मंजुळांची माळ करू शकतो, तुळशीच्या पानांची माळ करू शकतो। अशा पद्धतीने उद्याची जी माळ आहे ती आपल्याला घालायची आहे। तसेच बघा, आपण देवीला जर प्रसाद म्हणताल तर आपल्याला अगदी तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा एखादा गोड पदार्थ देखील आपण बनवून देवीला समजा आपण प्रसाद दाखवू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला जी समजा 3ऱ्या आणि 4थ्या दिवशीचे जे पूजन असणार आहे ते आपल्याला एकाच पद्धतीचं आहे, थोडासा बदल होऊ शकतो कारण की तृतीया तिथी 2 दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीच्या रूपाचीच पूजा करायची आहे। सुख शांती समृद्धी देणारे असे हे देवीचे सात्विक रूप आहे बघा। आता मंत्र जर म्हणताल तर आपल्याला बघा ओम देवी चंद्रघंटाय नमः या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे। अगदी बघा वेळात वेळ काढून 108 वेळा आपल्याला या मंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल। त्यामुळे बघा तुम्ही या मंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करा। ओम देवी चंद्रघंटाय नमः अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी आता 3री आणि 4थी माळीबद्दल आपण जाणून घेतलेला आहे आणि हा जो मंत्र आहे तो आपल्याला आज जो मंत्र पठण करणार आहोत आपण त्याच पद्धतीने तोच मंत्र पठण आपल्याला उद्या देखील करायचा आहे। आणि त्यासोबतच एक उपाय देखील आपण करू शकतो बघा, 7 कवड्या घ्यायच्या आहेत। एका डिशमध्ये आपल्याला बघा हळद घ्यायची आहे पिवळी, आता डिशमध्ये हळद घ्यायची आणि त्यावरती आपल्याला ह्या 7 कवड्या ठेवायच्या आहेत, अगदी पिवळ्या करून घ्यायच्या। हळदीमध्ये माखून घ्यायच्या आहेत, 9 दिवस देवघरामध्ये राहू द्या। त्यानंतर पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून कायम आपल्या तिजोरीमध्ये एक पोटली तयार करून या कवड्या राहू द्या। तुमच्याकडनं शक्य झालं तर पौर्णिमा किंवा मग एक वार ठरवून घ्या, मंगळवार शुक्रवार किंवा लक्ष्मीपूजन अशा शुभ तिथींवरती बाहेर काढून त्या कवड्यांची देवघरात ठेवून पूजा करत जा। आपल्या घरामध्ये असणाऱ्या आर्थिक अडचणी तुम्हाला ह्या कधीच भासणार नाहीत असा हा प्रभावशाली उपाय आहे। तो आज करा, नाही आज करणं शक्य झालं तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही हा प्रभावशाली उपाय करू शकतात। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।